तर बंधू अशोक खरात याला आज पुन्हा न्यायालयात हजर केले जाईल। दुसऱ्या गुन्ह्यात त्याची 7 दिवसांची पोलीस कोठडीची मुदत संपल्यानंतर तपास अधिकाऱ्यांनी त्याच गुन्ह्यात पोलीस कोठडीची मागणी करण्याऐवजी त्याला तिसऱ्या गुन्ह्यात वर्ग करण्याची विनंती केली आहे। त्यामुळे दुसऱ्या गुन्ह्यात त्याला न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे। एसआयटीने पुन्हा तिसऱ्या गुन्ह्यात त्याचा ताबा घेतलाय। सरकारवाडा पोलिसात दाखल करण्यात आलेल्या तिसऱ्या गुन्हाही महिलेचं लैंगिक शोषण केल्याप्रकरणी आहे। 7 महिन्यांच्या गरोदर महिलेवर त्याने अत्याचार केला होता। महिलेची प्रसूती सुरळीत होण्यासाठी आणि विधी केल्यानंतर मुलगाच होईल असं सांगत महिलेवर अत्याचार करण्यात आला। त्याच्या जवळच्या व्यक्तीच्या पत्नीवरच त्याने हा अत्याचार केला होता। याच अत्याचाराच्या घटनेनंतर खरातचं बिंग फुटलं आणि त्याचे काळे कारनामे जगासमोर आले होते। भोंदू खरातचा आणखी एक धक्कादायक प्रताप समोर आलाय। आतापर्यंत जादूटोणा काळ्या जादूच्या नावाखाली लोकांना लुबाडणारा खरात भक्तांना लुबाडण्यासाठी बोगस आयकर अधिकारी पाठवत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे। भक्त असलेले मोठे व्यावसायिक आणि उद्योजकांकडे खरात बोगस आयकर अधिकारी पाठवून तडजोडीच्या नावाखाली भक्तांकडूनच मोठी रक्कम उकळायचा अशी माहिती आता सूत्रांनी दिली आहे। बोगस आयकर अधिकारी पाठवून खरातनं स्वतःच्या अनेक भक्तांनाच गंडा घातलाय आणि त्यामुळे आता फसवणूक झालेले भक्त समोर येऊन तक्रार करणार का हे पाहणंही महत्त्वाचं असेल। या बातम्यांसोबतच बुलेटिनमध्ये एक छोटासा ब्रेक घेतोय। पाहत रहा एबीपी माझा।